केलाय आणि सो हाय गाईज, आज आम्ही आलो इकडे नदीला फिरायला. जरा आज भन्नाट मजा करूयात. आता काय करूयात ते आज आमचा हा दुसरा ब्लॉग. आता बघूयात. हे बघा इथे आम्ही आमच्या गाड्या लावल्यात, पार्क केल्या आहेत. लोय पार्टी करायला नदीला. तुम्ही आता बघू शकता पुढे पुढे काय काय आपण जी भन्नाट मजा करणार आहोत ती तुम्हाला आम्ही दाखवूच. त्या अगोदर तुम्ही हा डोंगराचा जो नजारा आहे तो तुम्ही बघून घ्या एकदा. चलो गाईज अभी तुमको पार्टी बघू शकता. हे बघा, हे आमच्या इकडचे डोंगर आहेत आणि आपण या डोंगराच्या खाली जाणार आहोत. चला जाऊया. हा बघा, हा इथे आमचा जेवण दादा. खेकडे पकडायला त्याने गरीसाठी बांबूचे काठी तोडलेले आहे. आपण पुढे दाखवूयात तो काय करतोय ते. चला, तो बघा पुढे पवन आहे, पवन भोईर. थांबा, आता आपण त्याच्याजवळ जाऊयात. फेमस माणूस. हा बघा, हा आमचा फेमस माणूस. खेकडे मासे पकडायला एकच नंबर माणूस. कधी पण बघा. आता आपल्या ब्लॉग मध्ये परत पुन्हा भेटेलच. चला आता जाऊयात. तुम्ही रस्ता बघा, आम्ही कशा रस्त्याने चाललोय तो. पुढे पुढे पवन भोईर आहे. पवन आणि एक जांच की हुई थी, ये देखो, ये है हमारी असली काठी. ये त्याला कोयता आणायला लावा. कब में स्पाइडरमैन दिखाता है, ये देखो हमारे जंगल में स्पाइडरमैन इधर ऐसा रहता है. गाइस स्पाइडरमैन, ये देखो किधर जा रहा है ये. मित्रांनो, हे फुलं बघा किती सुंदर भेटलेत आपल्याला रस्त्याला. आणि इकडे आपला पवन भोईर आहे, तो त्याच्यासाठी काठी तयार करतोय. आपण बघूया तो पुढे काठीचं काय करणार आहे ते. बघू शकता. हा बघा, हे बघा. आणि अशा रीतीने आम्ही तवंगाच्या दिशेने चाललो. तवंग हे एक आमच्या नदीचं एक पात्र आहे. एक छोटस तलावासारखं. तलाव नाही म्हणता येणार त्याला, एक दहाड बोलतात, दहाड. हा, तू यात. तकरीबन 15 मिनिटं लागतात. इथे आम्ही जो डोंगर उतरलोय तो जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचा डोंगर असेल. आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. पूर्ण जंगलाचा रस्ता आहे आणि आपण या अशा रस्त्याला चाललोय. मित्रांनो, आपण फायनली नदीवरती पोहोचलोय आणि नदीचा हा प्रवाह बघू शकता तुम्ही. खूपच काल जो पाऊस झाला त्या कालच्या पावसामुळे आता बघा पवन उडी मारतोय. उडी मारली तर मी कुठे जाणार. माझे राजा पोचायचं. हा बघा, पवन गेला इथे आणि हा बघा हा चाललाय. तिकडे तुम्ही वॉटरफॉल बघू शकता. एक छोटासा वॉटरफॉल आहे तिकडे. आपण जाऊ, बघूया जमलं तर जाऊ तिकडे. उत्साह पहा. आणि आता जेवण दादा उडी मारतोय. अरे घाबरला. परत थोडी पुढे घे. आणि जेवण दादाने मारली उडी. नदीला पूर तर भरपूर आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता. आणि अशा पुरामध्ये उड्या मारतायत. माझी तर हिंमत सुद्धा होणार नाही या पाण्यामध्ये जायची. हे बघा, हे इकडे आपले मित्र. आमचा खेकड्या बघा. हा आमचा खेकड्या बघा कसा बसलाय. खेकड्याचा मूड ऑफ झालाय वाटतं. आमचा स्टीलवाडी बघा, स्टीलवाडी केलाय. आणि ओके, दीपक निघाला तिकडे. आता प्रणव जातोय, चाललाय आता तिकडे. आणि अरे अख्खं पाणी बाहेर आलं. मित्रांनो, मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवतोय तो फक्त आमच्या इकडे गावाकडेच बघायला भेटतो, सिटीमध्ये बघायला भेटणार नाही. बघू शकता गाईज, आम्ही आमच्या सोबतून डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्येच आम्ही आहोत. बघा तिकडे पवन भोईर. आणि हे बघा तुम्ही डोंगर बघू शकता. पूर्ण गोल आम्ही डोंगराच्या मध्येच आहोत असं नदीमध्ये.
कोंबड्याच्या आतड्या फेकतोय तिकडे जेवण दादाकडे आणि बॉल फेकायची एक्सपिरियन्स आहे. अरे भावेश आमचा बॉलर आहे. जावलिन थ्रो करतोय हा बघा. अरे यार पाण्यात पडला. कोण बघतोय कुठं निघतोय ते गेलं ते गायब झालं नाही निघालं. जेवण दादा जावलिन थ्रो वाया गेला. आता विक्की तिकडे दगड आणायला गेलाय. तो बघा विक्की सोबत दीपक आहे आणि इकडे भावेश आणि प्रणव गेलाय पानं आणायला. आणि पवन भाई आपले चिकन इकडे तोडून रेडी झालाय. आता मी चाललोय विळा घेऊन पवनकडे. बघूयात तो विळ्याचं काय करतोय ते. त्याच्यात गौरी बिरी काय भेटली का नाही. आता दगड घेऊन आलाय शिळ तापवायला. दाखव रे दगड दाखव. नंबर असे दगड लागतात. आता ते आम्ही या इथं पवन आग पेटवतोय त्या आगेवरती आम्ही गरम करू. त्याच्यानंतर काय होणार आहे तुम्हाला दाखवतो. आम्ही सर्व आवरलेलो तयारी वगैरे झाली आमची आणि आम्ही चाललेलो उरसाला जव्हारला. पण टायमावरती पाऊस आला आणि आम्ही त्याच्यामुळे आम्ही मग हा प्लॅन केला इकडचा. आणि फायनली आम्ही या लोकेशनला तर आलोय. इथे बघा हे बघा ही छोटीशी विहीर आहे इथे म्हणजे असं कुंड सारखं आहे. जवळपास 1 ते 1.5 पुरुष हे आहे कुंड आहे. याच्यातलं पाणी बघा आणि नदीतलं पाणी बघा. बघू शकता नजारा. नजारा बघा असा नजारा आहे. आणि याच्यामध्ये आता फक्त साखर टाकायचे बाकी राहिले. दुधाचा चहा आणि कॉफी इकडे तयारच आहे. दूध येत आहे आणि इथे कॉफी तयार होते त्याची. इकडनं हा एवढा चहा आहे. विस्तो तयार झाली आहे इथे. फायनली अभी कुस्ती हो रहा है. चालत लाकडा आणायला. हे बघा दीपक गेला. जा 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 जा. पवन सुद्धा गेला. आता ते तिकडनं लाकडं फेकतील. जेवण दादांनी जावलिन थ्रो केला पण तो काय कामाचे नाही आला. तो आमचा जावलिन थ्रो परत त्या पाण्यामध्ये कुठे गेला तो काय भेटलाच नाही. तिकडनं लाकडं आणलेत. आता तो जावलिन थ्रो करतोय. बघूयात त्याचा जावलिन थ्रो बघा. आता फायनली आला एक. आता अजून एक. ओ भाई साहब हे सुद्धा गेलं ते गेलं नाही निघणारच नाही आता परत. जेवण दादाच्या हातातून गेलेलं तसं आता एक पवनच्या हातात सुद्धा गेला. बघू याच्या कुठे दिसतंय का ते बघा ते बघा ते बघा. हे निघालं हे बघा हे बघा. पवन आलाय तिकडनं. पानं आणली ती चुकीची पानं आणली म्हणून भावेश आणि प्रणव परत गेलेले. इकडे वरती गेलेले वरतून आणले पानं. बघा प्रणवची हालत पतली झाली इकडे. तो बोलतोय त्याच्या अंगाला खा झाले खूप कारण की गवतामध्ये गेलेला. असेल जेवण दादा एकदा गेला तो आपल्याला परत काय दिसला नाही. आता आपण जेवण दादाकडे चाललोय. दादा त्या तिकडे पुढे आहे दगडीवरती बसलाय खेकडे पकडायला. तुम्ही बघू शकता तिकडे जेवण दादा आपला गरीला खेकडे पकडायला बसलाय. आणि तो तिकडे आला का आपण बघूयात त्यांनी किती पकडलेत काय ते. चला आता आपण जाऊयात. चिकन मॅरिनेशन करायला घेतलंय. पेस्ट मसाला सुहाना चिकन मसाला सुद्धा आणलाय आम्ही.
आणि हळद पावडर आणि चिकन एव्हरेस्ट मसाला आणि याच्यामध्ये हिरवा मसाला आम्ही हे करून आणलाय, मिक्सर करून आणलाय. कसं दिसतंय तेल कशात आहे तेल टाकू काय सगळं फोडू ना? मिरच्या एक्स्ट्रा टाकल्यात त्याच्यात. हे बघा चुकून सगळं एखाद्याला जाऊ दे. मॅरिनेशन करायला. हे बघा ह्या शिळा आहेत जे नदीचे सापटे दगड. आता याला गरम करतोय. आणि आता तुम्ही आता तुम्हाला याच्या पुढे आम्ही काय करणार आहोत तो दाखवतोच. काय भेटली नाही पण 13 तो घेऊन आला. हे बघा या तिकडे वरती डोंगरावरती गेलेला, तिकडनं घेऊन आला उंच उंच डोंगराला. हे बघा आमचा भिडेन इकडे कोळशाने दात घासतोय. हा घास रे. आपली शिळ आहे ती गरम झालेली आहे आणि इकडं जयवंत दादानी ती शिळ आणि त्याच्यामध्ये चिकन ठेवायला इकडे हे बनवायला पानाचा टोपा बनवायला घेतलाय. फायनली आता चिकन आणलंय इथं जयवंत दादा लावतोय. चिकन लावतोय. पवन इकडे शिळ काढतोय. हा बघा पवन, पवन दादा. हा पवन दादा, पवन भोईर दादा. बघा त्याचं तोंड बघून घ्या एकदा. हा हा बघा. हा दीपकने इकडे कच्चाच खालाय. जबरदस्त ना दीपक. हा हे बघा इथे ठिकाणी गेलेली स्किन ब्लॅक आहे. झाला आता तुझं वापरलंच राहायचं ना. टाक ना जायचं. एक जेवणाच्या हातात दे. एक जेवण दादाच्या हातावर द्या. हा हे बघा पाना द्या. बघू शकता तुम्ही. काय होऊन जाईल. हे जे काम आहे हे घाईतच करायला लागतं कारण याची जी वाफ आहे ना ती बाहेर जाऊन द्यायला नाही लागत. अजून काय फायनली काही झालंय ते. आता त्याच्यावरती हे शिळके लावायला घेतलेत. पेटलेली लाकडं जे आपण बाहेर काढलेली ती परत त्याच्यावरती ठेवूयात. हे बघा आपलं झालंय ते बनवून. बघूयात आता बघूयात कसं झालंय आतमध्ये ते. क्या बात है, फोल्डिंग हो रही है. इथे अनलॉक करायला घेतलंय पवननी. पानं बघा कशी लाल. आणि हे बघा तुम्ही बघू शकता फायनली आपलं कुक झालंय इथे. हे बघा काहीच कसं शिजलंय पूर्ण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. हे बघा आता जेवण भोईर बघा खाऊन कसा एक्सपिरियन्स कसा आहे त्याचा बघा. जेवण दादा कसं लागतंय. इकडे भावेश पवन दादा भोईर बनवणारा मी स्वतः तर मस्त लागणार. तर गाईज आता आपला ब्लॉग संपलाय. आपण जी भन्नाट मजा केली आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलीच आहे. तरी आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर तुम्हाला आमचा पुढचा नेक्स्ट ब्लॉग हा बघायला भेटेल. लवकरात लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. चला टाटा बाय बाय.